आपण फोटो काढायला पाहिजेत का इथले सगळे? काय ग लक्ष्मी, वैभवराव का नाही आले? जागा बदलली म्हणजे माणसाच्या सवयी बदलतात असं नव्हे ना. भाऊजी, हे तुम्हीच बोललात, हे फार बरं झालं. अगं नाही नाही, असं काही नाही, म्हणजे उठलेत ते. मग का नाही आले? अगं ते काल रात्री पाय मुरगळला त्यांचा. नाही म्हणजे अगं फिरायला गेलो होतो ना, तेव्हा त्यांचा पाय मुरगळला. तो दुखतोय आता म्हणून नाही आला. अच्छा अच्छा, असं झालं काय? बर बर. आता तो आला नाही म्हणजे तुला घाई घाईने रूमवर जायचं असेल काय? हो ना. नाही नाही म्हणजे अहो नाही, असं काही नाहीये. मी अहो हसताय का तुम्ही सगळे? आम्ही खरंच असं काही नाही. मला काही बोलायचं नाही, जाऊ दे. हाय विराज. हाय लक्ष्मी. सांग ना काय करायचं. हा सांगतो. मुळात आज काही डायलॉग स्क्रिप्ट नाहीये, आपण गाणं शूट करणार आहोत. सो आपण काही नुसतेच रॅन्डम शॉट घेणार आहोत. ओके ते मी सर या ना, आपण डिस्कस करूया काय काय शॉट आहेत. हाय लक्ष्मी. हाय. ओके सो पहिला शॉट आपण असा घेतोय. लक्ष्मी तिथे झाडाखाली बसली आहे, तुम्ही येता आणि अचानकपणे तिच्या मांडीवर तुमचं डोकं ठेवतं. लक्ष्मी लाजते, त्याच्याकडे बघते, ती अजून लाजते, ते तरीही बघत राहतात. इथे आपला दुसरा शॉट कट. ओके थर्ड शॉट आपण इथे जरा स्विमिंग पूलच्या इथे करूया. ओके म्हणजे लक्ष्मी आहे ती पाण्यात पाय बुडवून बसलेली आहे, ती तिच्याच तंद्रीत आहे, विचारात गढून गेली आहे. तुम्ही तिच्या अंगावर पाणी उडवता, लक्ष्मी खानावर येते, लक्ष्मी सुद्धा त्यांच्या अंगावर पाणी उडवते आणि अशा प्रकारच्या एका मस्तीत आपण तो शॉट कट करतो. ओके आणि चौथा शॉट आपला असा आहे की लक्ष्मी एके सरांची वाट बघते, म्हणजे तुमची ती वाट बघते, तुम्ही उशिरा आलाय त्यामुळे ती तुमच्यावर जराशी रुसली आहे, नाराज आहे. तुम्ही येता, तिला वळवता, मग ती नाराज आहे. सो आता तुम्हाला तिला मनवायचं, त्यामुळे तुम्ही तिची हिंमती वर करता, तिच्याकडे बघत राहता, ती पण तुमच्याकडे बघत राहते आणि एका पॉइंटला दोघं जण शांतपणे जवळ येतात. तिथे आपण तो शॉट कट करू. सर एक आयडिया आहे. अच्छा रेन मशीन मंगाय. क्या बात आहे, फर्स्ट क्लास आयडिया. मंगा मंगा. पावसात दिसताना जे मस्त शॉट्स मिळतील ना दोघांना. नाही नको ये भंडारी ये, अरे कुछ अलग दिखाते ना यार. काय अलग काय? हिरो हिरोईन पावसामध्ये भिजतात, त्यात अलग काय? 1 कोटी वेळा लोकांनी पाहिलेले ते. अरे पण मराठी सिरियल मध्ये कधी दाखवले का? नाही ना. अरे पण मराठी लोकांना अकोडले बघताना कळलं? लोकांना की तुला? मलाही. एनिवे पावसाची आयडिया कॅन्सल करूया. सर नेक्स्ट शॉट सांगतो तुम्हाला. इकडे 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 लक्ष्मी, इकडे नेक्स्ट शॉट सांगतो. आले. श्यामारी अशी तर गेम नाहीये ना, मला जरा वेगळाच डाऊट येतोय. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी.
अम्मा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?